दरम्यान या ठिकाणी सामन्याला सुरू होते. चढाई करण्यासाठी नाना मैकर संघाचा 6 नंबरचा चढाईवीर चॅलेंजर कोथवडे संघाच्या मैदानामध्ये या ठिकाणी पाहूया निदान देशा पार गेले. पहिली चढाई आहे, सावधगिरीने आलेली चढाई. दोन्ही नावातील संघ तालुक्यातील. दरम्यान चढाई चालू आहे. या ठिकाणी पाहूया खोलवर चढाई होती. कोपराक्षाला पाय टुटण्याचा प्रयत्न होता. अद्याप चढाई चालू आहे आणि टाइम ऑफचा बजर ऐकून चढाई संपून आपल्या संघाकडे परततोय. आता मात्र चढाई करण्यात आलाय तो चॅलेंजर कोथवडे संघाचा 7 नंबरचा यशस्वी असा चढाईवीर. या आधीच्या पहिल्या त्यांनी सामन्यामध्ये सुरेख अशा चढाई केल्या होत्या आणि संघासाठी दरम्यान चढाई करतो. या ठिकाणी पाहूया निदान देशावर चढाई चालू आहे. लयबद्ध पायांची अशी हालचाल. अद्याप चढाई चालू आहे आणि मध्य रेषेवर येऊन चढाई संपून आपल्या संघाकडे परततोय. आता मात्र चढाई करण्यात आलाय तो नाना मयेकर संघाचा एक यशस्वी असा 3 नंबरचा चढावीर. या आधी पहिल्या सामन्यामध्ये त्याने बऱ्याचशा चढाई मारून यशस्वी अशा केल्या होत्या आणि भरघोस असे गुण मिळवले होते. पाहू या ठिकाणी पाहूया अयशस्वी अशी पकड म्हणता येईल ती चॅलेंजर संघाकडून आणि पहिला चढाईच्या स्वरूपामध्ये पॉईंट मिळवून देतो नाना मयेकर संघ. आपल्या गुणांचं खातं खोलतोय. अद्याप चॅलेंजर संघाने आपलं गुणांचं खातं खोललेलं नाही. दरम्यान चढाई करतोय तो चॅलेंजर संघाचा 5 नंबर चढावीर. डाव्या कोपऱ्यामध्ये चढाई आणि टॅग पावे मध्यरक्षकाला हाताळण्याचा खोलवर प्रयत्न होता. अद्याप चढाई चालू ठेवले. तिरंदाच्या पार करून सावधगिरीने चाललेली चढाई पुन्हा एकदा पाहूया. चढाई या ठिकाणी चालू आहे आणि मध्यच्या पार करून पुन्हा मध्य रेषेवर येऊन चढाई संपून आपल्या संघाकडे परत आहे. पुन्हा एकदा नाना मयेकर संघाचा 3 नंबरचा उंच पुऱ्या असा चढावीर चॅलेंजर संघाच्या मैदानामध्ये या ठिकाणी पाहूया निदान देशावर चढायच्या पोलवर बोनस मारण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा चढाई चालू ठेवली. निदानाच्या पार पुन्हा एकदा बोनस मारण्याचा प्रयत्न केला. पाहू या ठिकाणी पंच काय करतायत आणि यशस्वी असा बोनस काय मारता आला नाही, त्याला पूर्ण करता आला नाही निदानाच्या पार करून. आता थर्ड आहे पाहूया डुअर डायरेक्ट आहे. चढाई करण्यात आलाय तो चॅलेंजर संघाचा 7 नंबर चढाईवीर. 7 मैदानामध्ये आहेत ते नाना मयेकर संघाचे. दोन्ही कोपरे हलते ठेवत चाललेली चढाई. पुन्हा एकदा बोनस मारत परत पुन्हा एकदा खोलवरची चढाई होती. अद्याप चढाई चालू आहे. डुअर डायरेक्ट आहे. जर का पॉईंट मिळवला नाही तर बाजू आणि झाटापर सुरेख अशी चढाई म्हणता येईल. पाहूया किती गडी बाद करतोय या चढाईमध्ये. 3 गडी बाद केले. सुपर रेड या ठिकाणी पाहायला मिळाली आणि आपल्या 3 गुणांनी खातं देखील खोलतोय तो चॅलेंजर कोथवडे संघ. बराच वेळ घेतला त्यांनी आपलं गुणफलकाचं खातं खोलण्यासाठी. दरम्यान चढाई करतो तो उंच पाहूया अतिशय सुरेख अशी चढाई म्हणता येईल. पाहूया किती गुण. 2 गडी बाद केले ते या ठिकाणी या 8 नंबरच्या चढाईवीराने. बरेचशा चढाई त्यांच्या यशस्वी असतात. प्रत्येक चढाईमध्ये तो पॉईंट घेण्याचा प्रयत्न करतो आणि या चढाईमध्ये त्याने 2 गडी बाद केलेत. पुन्हा एकदा चढाई करण्यासाठी चॅलेंजर संघाचा 5 नंबर चढावीर. चढाई चालू आहे. या ठिकाणी पाहूया खोलवर चढाई पॉईंट टिकण्याचा प्रयत्न दिसतो. अद्याप चढाई चालू ठेवले. पुन्हा मध्य रेषेवर येऊन चढाई संपून आपल्या संघाकडे परत आहेत. सामना चालू असलेला हा पहिला आजच्या दिवसाची पहिला क्वार्टर फायनलचा सामना तालुका स्तरीमध्ये चालू असलेला सामना नाना मयेकर विरुद्ध. आणि या ठिकाणी पाहूया चॅलेंजर संघाच्या खेळाडूने चूक केली आणि बाद होतोय तो. यामध्ये जो संघ विजय होईल तो सेमीफायनल मध्ये खेळवला जाईल उद्या दिनांक 31 तारखेला. दरम्यान चढाई चालू आहे. खोलवर चढाई तो बोनस मारण्याचा प्रयत्न केलाय आणि मध्य रेषेवर येऊन चढाई चालू ठेवले. आता चढाई चालू आहे आणि चढाई सोबत आपल्या संघाकडे बोनस देखील मिळवला आहे. सुरेख असा बोनस मारला होता. पुन्हा एकदा सलग 3री चढाई असेल या चढाईवीराची. त्यामध्ये 2 चढाई यशस्वी केल्या त्या. दोन्ही चढाईमध्ये पॉईंट मिळाला. 22 या ठिकाणी खोलवर चढाई आहे आणि कोपराक्षक त्याने पॉईंट टिपलंय आणि बाद होतोय. सलग 3 चढाईमध्ये 3 गडी बाद केलेत. 4 गडी बाद केलेत, माफ करा. अद्याप चढाई चालू आहे. पुन्हा एकदा चॅलेंजर संघाचा 5 नंबर चढाई खोलवर चढाई. या ठिकाणी या आधी चढाईमध्ये बोनस पॉईंट मिळवला होता.
पुन्हा एकदा चढाई चालू आहे. खोल चढाई दोन्ही कोपरे अंतडे चाललेली चढाई पुन्हा मध्यभागी चढाई चालू आहे. आणि या ठिकाणी पकड करण्याचा प्रयत्न करतो अयशस्वी पकड आणि या ठिकाणी 2 पॉईंट गडी बाद करतोय तो चॅलेंजर संघाचा 5 नंबर चढावी. सुरेख अशी चढाई म्हणता येईल. पहिली सुरुवातीला सावधगिरीने चढाई चालू होती, त्यानंतर आक्रमक पवित्रा 2 गडी बाद केले ते चॅलेंजर संघाच्या चढाईवीरांनी. पुन्हा एकदा 3 नंबरचा उंच पुऱ्याचा नाना मयेकर संघाचा चढाईवीर. बाबू या ठिकाणी 5 खेळाडू मैदानात असताना मध्यरक्षकाला पायाने गिरविण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा निदान दिशा पार करून मध्यभागी येऊन चढाई चालू ठेवतो. या ठिकाणी मला वाटतं चॅलेंजर संघाचा एक सेल्फ आउट झालाय. लॉबीला पाय लागला आणि तो बाद होतोय. तो स्वतःच खेळाडू चॅलेंजर संघाचा. दरम्यान चढाई करण्यासाठी चॅलेंजर संघाचा 7 नंबर चढाईवीर. या ठिकाणी चटापट पाहायला मिळते. एकट्याने पकड करण्याचा प्रयत्न केला पण अयशस्वी आणि चढाईवीर 1 गुण घेऊन आपल्या संघाकडे परततोय. पुन्हा एकदा 8 नंबरचा खेळाडू अतिशय सुरेख अशी चपळ चढाई म्हणता येईल ती या चढाईवीराची. अजूनपर्यंत त्याला काही पकडलं नाही या स्पर्धेमध्ये. मला वाटतं हा दुसरा सामना आहे त्यांचा. अद्याप त्यांची पकड झालेली नाहीये. पुन्हा एकदा 7 नंबरचा चढाई चॅलेंजर संघाचा. 5 खेळाडू मैदानामध्ये ते नाना मयेकर संघाचे 2 चकड्या 1 अशी क्षेत्ररक्षण पाहू. या ठिकाणी खोलवर चढाई होती. तो प्रक्षेप हातात टिपण्याचा प्रयत्न होता आणि मध्य रेषेवर येऊन चढाई संपून आपल्या संघाकडे परत आहेत. आणि या ठिकाणी टाइम आउट घेतलाय तो चॅलेंजर संघाने. दरम्यान या ठिकाणी सामना चालू होतोय. पुन्हा एकदा उंच पुरेशा चढावीर. दरम्यान मंगलमूर्तीचे 3 नंबरचे चढाई बहादर ज्यांनी आपल्या यशस्वी चढाया केलेल्या आहेत ते चढाई बहादर चढाई करण्याकरता आलेले आहेत. पाहूया. आणि हे सांगत असतानाच प्रयत्नांची शिकस्त होती परंतु तेवढंच क्षेत्ररक्षण मजबूत असल्या कारणाने ते मैदानाबाहेर जाताना दिसत आहेत. दरम्यान जे आता नानासाहेब मयेकर डॉक्टर नानासाहेब मयेकर या नावानं जो आता संघ आलेला आहे हा संघ स्वतः नाना मयेकर हा पहिल्यांदा गोपाळकृष्ण मालगुंड या नावाने संघ घेऊन यायचे. त्यानंतर त्याच संघाचं नाव मंगलमूर्ती संघ आणि त्यानंतर आता मध्यंतरी कोरोनामध्ये नाना गेल्यानंतर नानांचंच नाव घेऊन हा संघ आपल्या इथे आलेला आहे. नानासाहेब प्रतिष्ठान म्हणून एक शैक्षणिक संकुल आहे मोठं मुरलीमधून. मुरली मुरारी हायस्कूल. दरम्यान खोलवर चढाई होती. 5 नंबरच्या चढाईबद्दल चढाई करतोय आणि हे सांगत असताना नानासाहेब प्रतिष्ठानच्या क्षेत्ररक्षकांनी त्यांना टिपलेलं आहे. हे सांगत असतानाच यानंतर होणारा दुसरा
क्वार्टर फायनलचा सामना रत्नदेव विरुद्ध मनोहर स्पोर्ट्स. दोन्ही संघांना पहिला पुकार. दरम्यान चढाई करता 7 नंबरचे खेळाडू एक उत्कृष्ट अशी चढाईपट्टू आहे. नाना मयेकर प्रतिष्ठानचे खेळाडू 50 नंबरची बनियन परिधान केलेली चढाई संपूर्ण परत केली. थर्ड रेंज. तुझं बॅन आणि डेटा अनलिमिटेड पाहिजे अरे तिसरी चढाई डू ऑर डाय. आपल्याला आता काहीतरी करणं क्रमप्राप्त आहे. पाहूया. 5 जणांचं क्षेत्ररक्षण आहे. चॅलेंजरच्या चढाईमध्ये चढाई करतात. दरम्यान साखळी पद्धतीने त्यांना पकडण्यात टाइम ऑफ मालगुण संघ. मालगुण संघाने त्यांना पकडलेलं होतं मगाशी. त्या बॅटरी संपू नको तू मोबाईल साठी तिसरी चढाई डू ऑर डाय. खोलवर चढाई. पायाने गडी टिपण्याचा प्रयत्न यशस्वी असावा कारण ते लॉबीत गेलेले आहे चढाई बादल आणि आपल्या संघाला एक गुण मिळवून दिलेला. चढाई करण्याकरता 7 नंबरची चढाई बादल चॅलेंजर कोथवडे संघाची 7 नंबरची चढाई बादल चढाई करतात. खोलवर चढाई. पाहूया. संपूर्ण क्षेत्ररक्षण आहे. बोनस मारण्याचा प्रयत्न होता. त्यांनी तो पंचांनी मान्य केलेला आहे. सुपर टायकल ओपन आहे. 3 नंबरचे चढाई बादल बऱ्याचशा चढाया त्यांनी यापूर्वी या मैदानावर केलेल्या आहेत. हे सांगत असतानाच एक यशस्वी चढाई केली आणि कोपरा रक्षकाने त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला होता अयशस्वी असा आणि यशस्वी चढाई संपून 3 नंबरची चढाई बादल मैदानाकडे परत गेलेली आहे. दरम्यान 7 नंबरचे चढाई बादल चॅलेंजर कोथवडे संघाचे 7 नंबरची चढाई बादल चढाई करतायत. संपूर्ण क्षेत्ररक्षण मैदानात दिसतंय आपल्याला आणि पायाने गडी टिपण्याचा प्रयत्न साखळी वेधण्याचा प्रयत्न होता आणि त्यामध्ये 7 नंबरचे खेळाडू आउट होताना दिसत आहे. वन प्लस 2 3 पॉइंट लोन झालेला आहे. 2 लोनचे गुण. दरम्यान चढाई करण्याकरता चॅलेंजर्स कोथवडेचे चढाई बादल चढाई करतात. पाहूया. खोलवर चढाई होती आणि या यशस्वी चढाईमध्ये त्यांनी नाना मयेकर प्रतिष्ठानचा एक मोहरा कोपरा रक्षक टिपलेला आहे. दरम्यान 3 नंबरचे चढाई बादल चढाई करताय. अशाच प्रकारचा काहीसा त्यावेळेला प्रकार असायचा. श्याम सुर्वे नावाचा एक खेळाडू हा सतत अशाच प्रकारे चढाई करायचा या नाना मयेकर प्रतिष्ठान संघातून. ते 2 जुळे भाऊ होते. त्यांची टोपण नाव गोट्या आणि बंड्या अशी होती. दरम्यान मालगुण संघाने एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलेलं आहे आणि आपल्या संघाला एक गुण मिळवून दिलेला आहे.
किल्ल्या नाहीत का गेलाय कुठे सुमेध होता चाल चाल दरम्यान एक मस्तपैकी चढाई झाली. त्यामध्ये 3 नंबरच्या खेळाडूने आपल्या संघाला एक मोहरा टिपून दिलेला आहे आणि आपल्या गुणामध्ये वाढ केलेली आहे. दरम्यान चॅलेंजर कोथवडे संघाची चढाई बहादर बरीचशी मदार, पूर्ण संघाची दारोमदार त्यांच्यावर आहे. त्यांचा संघ बराचसा पिछाडीवर दिसतो आणि ती पिछाडी कशा रीतीने ते भरून काढतात ते आपल्याला पाहायचं आहे. पाटलाग आणि त्या पाटलागामध्ये पकडण्याचा प्रयत्न होता आणि डॉक्टर मारा तिसरी चढाई, 3rd रेट, डू ऑर डाय. थांबायला पाहिजे होतं, थांबायला पाहिजे होतं. सामना बराचसा एकतर्फी जाताना दिसतो. दरम्यान 1+2 3 पॉइंट. प्रतिष्ठान 24 गुण आणि 24 चॅलेंजर्स कोथवडे 11 24 13 गुणांची आघाडी नाना मयेकर प्रतिष्ठानकडे दिसते आणि या आघाडीला चॅलेंजर्स कोथवडे कशा रीतीने तोंड देते ते आपल्याला पाहायचं आहे. दरम्यान 7 नंबरचे चढाई बहादर चढाई करण्याकरता नाना मयेकर प्रतिष्ठानच्या क्षेत्ररक्षणामध्ये संपूर्ण क्षेत्ररक्षण आपल्याला मैदानात उपस्थित दिसतंय. पाहूया, गोलवर चढाई होती, चढाई संपून परत एक बोनस पॉइंट त्याने आपल्या संघाला मिळवून दिलेला आहे. दरम्यान 3 नंबरचे चढाई बहादर सलग चढाया आणि त्याही यशस्वी, न थकता न दमता असा एक खेळाडू आहे. हे सांगत असताना त्याने आपली यशस्वी चढाई पूर्ण केलेली आहे आणि आपल्या संघाला एक गुण मिळवून दिलेला आहे. यानंतर होणारा सामना मनोहर कोथवडे विरुद्ध रत्नदीप संघ मिरजोळे. दोन्ही संघांनी मैदानाबाहेर उपस्थित राहायचं आहे.
यानंतर होणारा सामना मनोहर कोतवडे वर्सेस रत्नदीप संघ मिरजोळे. मारतोय तो अक्षा मारतोय हा असं तिथेच थांबा. दरम्यान चढाई करण्यात आले ते चॅलेंजर संघाचे 5 नंबर चढाई नाना मेकर संघाच्या क्षेत्राच्या या ठिकाणी नाना मेकर संघाचे 4 खेळाडू मैदानामध्ये चढाई करतोय तो चॅलेंजर संघात चढाई भाऊ या ठिकाणी काहीसा पिछाडीवरती पडलाय तो चॅलेंजर संघ आणि चढाई संपून आपण संघाकडे परततोय पुन्हा एकदा सलग यशस्वी चढाया करणारा वेदांत कांबळे यांना दादा घेरडे यांच्याकडून रोख 100 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. 3 नंबरचे मध्यंतरी दरम्यान आपल्या संघाला एक गुण मिळवून दिलेला आहे. चढाई करण्याकरता चॅलेंजर कोतवडे संघाचे चढाई करताय. वर चढाई या ठिकाणी पाहूया या ठिकाणी पाहूया संघाच्या क्षेत्ररक्षकाने सुंदर असं दोन्ही पाय पकडले आणि बाद करतोय तो चॅलेंजर संघाच्या चढाईवीराला खोलवर आक्रमक पवित्रा घेतला होता चढाई करण्यासाठी परंतु तितक्याच चपाईने सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं ते नाना मेकर संघाच्या खेळाडूंकडून दरम्यान चढाई करण्यात पुन्हा एकदा नाना मेकर संघाचा उंच पुरुषा 3 नंबरचा वेदांत कांबळे चढाई करतोय. मला वाटतं सलग तो चढाई करतोय आपल्या संघासाठी आणि त्या चढाईमध्ये तो प्रत्येक चढाईमध्ये गुण मिळवतोय. पोही आता चढाई चालू अजून चढाई चालू परंतु त्यांचा गुण टिपण्याचा काही प्रयत्न दिसत नाही. भाऊ खोलवर हे सांगत असताना त्याने प्रयत्न केलाय खूप रक्षक मारण्याचा भाऊ या ठिकाणी आणि चढाई संपून आपल्या संघाकडे परततोय. चढाई करण्यासाठी चॅलेंजर संघाचा 7 नंबरचा चढाईवीर हा देखील एक यशस्वी असं चढाईवीर आहे. चॅलेंजर संघाचा दरम्यान चढाई करतो पाहूया आपला संघ पिछाडीवरती असताना पाहूया या ठिकाणी कितपत कामगिरी करतो आणि या ठिकाणी बोनस मारण्याचा प्रयत्न केलाय आणि बोनस मान्य देखील केलाय पंचांनी आणि चढाई संपून आपल्या संघाकडे परततोय. पुन्हा एकदा वेदांत कांबळे चढाई करण्यासाठी हा बोनस अगदी चॅलेंजर संघाच्या या ठिकाणी पाहूया आता काही ते सावधगिरी घेतली त्यांनी कारण भरघोस अशी आघाडी आहे आपल्या संघाकडे. 5 खेळाडू मैदानामध्ये चॅलेंजर संघाचे खोलवर चढाई कुपेक्षण पाहण्यासाठी काहीतरी सांगतो आहे बरोबर दाद द्यावी लागेल या खेळाडूची. मगाची चढाई तेवढी अमटी गेली होती यामध्ये पॉईंट नव्हता घेतला परंतु आता त्याने या चढाईमध्ये पॉईंट परत आलाय. दरम्यान चढाई करण्यासाठी 7 नंबर चढाईवीर स्वप्नील गडची तुम्ही कमेंट करू आधी चढाईमध्ये त्याने बोनस मारला होता मध्ये बघित चढाई चालू आहे पाहूया साथीच्या साथी खेळाडू मैदानामध्ये ते नाना मेकर संघाचे आता चढाई आणि हे सांगत असताना सुरेख असं कोपरा कचकने दोन्ही पाय पकडल्या आणि बाद करतोय तो चढाईवीराला. सुरेख असं आपल्याला पकड पाहायला मिळते ते या नाना मेकर संघाकडून. या ठिकाणी टाइम आउट घेतलाय तो चॅलेंजर कोथवडे संघाने. आजच्या दिवसातील हा क्वार्टर फायनलचा पहिला सामना खेळवला जातोय तो चॅलेंजर कोथवडे विरुद्ध नाना मयेकर प्रतिष्ठान मालगुण. यामध्ये जो सामना विजय होईल तो उद्या सेमीफायनल मध्ये खेळवला जाईल. दरम्यान चढाई करण्यासाठी पुन्हा एकदा वेदांत कांबळे आता मात्र 3 खेळाडू मैदानामध्ये आहेत. दूर ड्राईव्ह ट्रॅकर
सुपर टायगर ओपन आहे या ठिकाणी पाहूया. जर पकडला गेला तर 2 पॉईंट मिळू शकतात, परंतु या गाडीची पकड करणं शक्य दिसते असं. परंतु गोलवरची अडचण चढाई पाहूया आणि बाद करतो गोलरक्षकाला. आता मध्ये चढाई करतोय तो चॅलेंजर संघाचा चढाईवीर. चढाई चालू या ठिकाणी पाहूया. गोलवर चढाई आहे. गोप्रकाशकाला पाय टिपण्याचा प्रयत्न होता. पुन्हा डावा गोप्र उजव्या गोप्रामध्ये बाकी चढाई चालू आणि प्रेम सांगत असताना सुरेख असा चौडा पकडलाय तो चॅलेंज नाना मयेकर संघाच्या गोप्रक्षकाने. आता मात्र एक खेळाडू मैदानामध्ये येतो चॅलेंजर संघाचा 1-1 आणि स्वतःला बाद होऊन चॅलेंजर संघ सरेंडर करतोय आणि या ठिकाणी लोन चढतोय चॅलेंजर संघावरती. बरोबरची आघाडी होती ती मध्यंतरापर्यंत, त्यानंतर ती आघाडी कंटिन्यू ठेवतोय तो नाना मयेकर संघ. दरम्यान चढाई करण्यासाठी चॅलेंजर संघाचा 5 नंबर चढाईवीर बोनस मारण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी पाहूया. चढाई चालू आहे पुन्हा एकदा आणि चढाई संपूर्ण आणि बोनस देखील मिळवला या ठिकाणी. पुन्हा एकदा वेदांत कांबळे सलग चढाई करताना. आता मात्र 7 खेळाडू मैदानामध्ये ते चॅलेंजर कोथवडे संघाचे आणि सावधगिरीने चाललेली ही चढाई वेदांताची मध्य रेषेवर येऊन चढाई चालू ठेवली आहे आणि चढाई संपून आपल्या संघाकडे चॅलेंजर संघाला जर आपल्याला आघाडी भरून काढायची असेल तर त्यांनी चढाई आणि पकडीचं प्रत्यक्ष करावं लागणार आहे, तरच ती आघाडी भरून निघेल. या ठिकाणी पाहूया पिचडी बघून भरून निघेल या ठिकाणी पाहूया. गोलवर चढाई आहे ती चॅलेंजर संघाच्या चढावीराची आणि सुरेख असं चढाई या ठिकाणी एक गडी बाद करतोय तो. पकड करण्याचा प्रयत्न केला होता नाना मयेकर संघाच्या मध्यरक्षकाने आणि पकड त्यांची म्हणता येईल आणि बाद होऊन मैदानाच्या बाहेर दरम्यान चढाई करणे. पुन्हा एकदा वेदांत कांबळे निदान रेषा पार करून सावधगिरीने चालेल चढाई. कोणत्याही गडी टिपण्याचा प्रयत्न त्यांचा दिसत नाही. पुन्हा चढायला सुरुवात केली. गोलवर पायाने खूप रक्षक टिपण्याचा प्रयत्न केला होता. नंतर चढाई चालू आहे. पुन्हा एकदा बोनस मारण्याचा प्रयत्न मध्य रेषेवर येऊन चढाई चालू ठेवले आणि चढाई संपून आपल्याकडे बोनस पॉइंट देखील मान्य केलाय पंचांनी. लागोपाठ पॉइंट घेतोय तो वेदांत कांबळे आपल्या संघासाठी. चॅलेंजर संघाचा आणि बोनस मिळून परततोय तो चॅलेंजर संघाचा 7 नंबर चढावीर. पुन्हा एकदा वेदांत निदान रेषा पार करून सुरुवात करतो तो सावधगिरीने चढाईला. त्यानंतर मध्येच तो आक्रमक पवित्र करतो आणि खेळाडू बाद करतो. पाहूया आता चढाई चालू आहे या ठिकाणी कशा प्रकारे तो पुढे चढाई चालू ठेवतो. निदान रेषावर चढाई चालू आहे. पुन्हा एकदा सावधगिरीने चालेल चढाई आणि मध्य रेषेवर येऊन चढाई संपून आपल्या संघाकडे परततोय. सामना संपण्यासाठी शेवटची 5 मिनिटं शिल्लक आहेत. 35 गुण नाना मयेकर आणि चॅलेंजर संघ 19 गुण. 16 गुणांची आघाडी आहे या ठिकाणी नाना मयेकर प्रतिष्ठान संघाकडे. पाहूया चढाई करतोय तो चॅलेंजर संघात चढाई आणि सुरेख असं पॉईंट मिळवलाय तो गोप्रक्षकाला पायाने टिपलाय. आज मॅच होती काय रे चेन्नईची? त्यांना हरली वाटते. आता मात्र 15 गुणांची आघाडी आहे ती नाना मयेकर संघाकडे आणि चढाई करण्यासाठी आलाय तो वेदांत कांबळे. सावधगिरी चालली चढाई बरोबर अशी आघाडी आहे. वाटत होतं 100च्या आतच जाते. कसं बोनस मारण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी मध्य रेषेवर चालू ठेवले. पुन्हा एकदा निदान रेषा पार करतो आणि चढाई नाही विषय संपून आपल्या संघाकडे एम एस धोनी नव्हता. परततोय आणि बोनस पॉइंट. आता मध्ये चढाई करण्यासाठी आलाय तो चॅलेंजर संघाचा 11 नंबर चढाईवीर. सुरेख अशी त्याची चढाई आहे. सामना संपण्यासाठी शेवटची 4 मिनिटं शिल्लक आहेत आणि या ठिकाणी पाहूया सुरेख अशी चढाई म्हणता येईल. एक गडी बाद करतोय तो चॅलेंजर संघाचा चढाईवीर.
पुन्हा एकदा वेदांत कांबळे. जर तिने गडी बाद बोनस पॉईंट सोबत पॉईंट घेऊन जातो. निदान दिशा पार करून पुन्हा एकदा मध्यदर्शन चढाई चालू ठेवली. काहीसा वेळ घालवताना वेदांत कांबळे कारण आपल्याकडे भरपूर अशी आघाडी आहे. चढाई चालू ठेवली आणि मध्यदर्शन चढाई संपून आपल्या संघाने परततोय. या ठिकाणी टाइम आउट घेतलाय तो चॅलेंजर कोतवडे संघाने. समजा कोणत्या कंपनीचा तो फॅन चायना शनिवार शनिवार वाजणार जत्रेत हवा चांगला लागतो ना. हवा मस्त. आम्ही शुअर दरम्यान सामना सुरू होते. बाबूला आधी वाटत होती ना. त्याला माहिती आहे आपण काय. पण चांगलं आहे सामना संपण्याआधी शेवटची 3 मिनिटं शिल्लक आहे आणि चढाई करतो तो कोण नानामेघ संघाचा उंच पुरेसा चढाई वेदांत पाहूया गोप्रेक्षाला पाय टिपण्याचा प्रयत्न करतोय. अद्याप चढाई चालू आहे या ठिकाणी. त्याच्या ढोपराच हॅलो. सर्जरी केलं ना. त्यानंतर होणारा पुढील सामना रत्नदीप मिरजोळी विरुद्ध मनोहर स्पोर्ट्स कोतवडे. दोन्ही संघांना तिसरा व अंतिम पुकार. चालू सामना संपल्यानंतर ताबडतोब मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. या ठिकाणी पाहूया चढाई करतोय. या ठिकाणी चढाई होती आणि सुरेख असं पकड केली आणि या ठिकाणी सुपर टॅकल झालंय. 2 पॉईंट मिळत आहेत ते नानामेघ संघाला. आणि या ठिकाणी थर्ड रेड आहे, डुअर डाय रेड आहे आणि चढाई करण्यात वेदांत पाहूया तशी तो आपली चढाई पायफळ घालत नाही. आणि डुअर डाय रेड असतानाच त्याने सुरेख असं पायाने गडी बाद केलाय. शेवटची 2 मिनिटं शिल्लक आहेत. सामना संपण्याची शेवटची 2 मिनिटं शिल्लक आहेत. काहीचा पिछाडीवरती पडलाय तो चॅलेंजर संघ आणि चढाई करतोय. तो चॅलेंजर संघाचा 7 नंबर चढावी आणि चढाई संपून आपल्या संघाने परतले. पडतो. त्याला समजलं अशा ठिकाणी पंच सामना हॅलो. घोषित करतायत. रत्नदीप विरुद्ध मनोहर स्पोर्ट्स दोघांनाही तिसरा पुकार देऊन झालेला आहे. दोन्ही संघांनी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे.